जसे काका तसाच पुतण्या, जाब विचारला पाहिजे. पण रोहित पवारांना सार्वजनिक अपमान करणं शोभतं का? रोहित पवारांची अधिकाऱ्याला या ठिकाणी झापल्यानंतर दमन यांची प्रतिक्रिया. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीचा नाहक बळी. रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत 5 तास अडकल्यामुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. पंतप्रधान मोदींच्या हस्ते सागरी क्षेत्राशी संबंधित विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण. मुंबईच्या इंदिरा डॉक या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचं सुद्धा उद्घाटन करणार. एकूण 7,870 कोटींपेक्षा अधिकच्या विकास कामांचा यामध्ये समावेश. नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका. टीका लावून आधार कार्ड बघूनच गरब्यात प्रवेश द्या. विश्व हिंदू परिषदेच्या नागपुरातील गरबा आयोजकांना सूचना. समाजात दरी निर्माण करण्याचा हा प्रयत्न. विश्व हिंदू परिषदेच्या नवरात्रोत्सवाच्या सूचनेनंतर वडेट्टीवारांची टीका. तर गरब्यामध्ये इतर धर्मियांना न येण्याचं बोलल्यास गैर काय? बन यांचा सवाल. उद्योग क्षेत्राला बूस्टर मिळणार. 40,000 अधिक रोजगार निर्माण होणार. मुंबईतील स्टील महाकुंभ कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 9 कंपन्यांशी 80,962 कोटींचे करार. महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRPमध्ये नंबर 1. जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप. बुलढाण्यातील अमोना या गावकऱ्यांचा 30 वर्षांपासून शेतात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास. आठवड्याभरात निर्णय घ्या, अन्यथा जलसमाधी घेणार. गावकरी आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. शेतातील पिकंही जमीनदोस्त. नाशिकमध्ये अतिवृष्टीमुळे 4,014 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. नुकसान भरपाईसाठी 3,81,67,000 67,000ची जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे मागणी. मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक असेल.